भाजप आमदार संदीप जोशी यांचा राजकारणातून निवृत्तीचा निर्णय। आता मला थांबायचं आहे असं पत्र लिहित निवृत्तीची माहिती आहे। आमदार संदीप जोशी मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। मुख्यमंत्री आणि कुटुंबियांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। संदीप जोशी यांची विधान परिषदेची मुदत 13 मेला संपुष्टात येणार आहे। यापुढे सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून जनसेवेचा वारसा जपणार असं जोशींचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी आता राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधू। भाऊ, काय नेमकं कारण आहे? काय नाराजी आहे का हा निर्णय घ्यावा लागला? मी पहिल्यांदा हे सांगतो की याच्यातमध्ये कुठेही नाराजी नाही। आयुष्यात कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं पहिल्या दिवसापासूनचं मत होतं आणि मी अनेक माझ्या मित्रांजवळ देखील बोललो होतो की मी एक तारीख ठरवलेली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी थांबणं हे योग्य नव्हतं। त्याच्यामुळे मी दमाने काम केलं माझ्या आणि त्यानंतर ही 13 मेपर्यंत माझी आमदारकी आहे आणि 13 मेपर्यंत आमदारकी पक्षाने दिलेली आहे, तर मध्ये सोडणं बरोबर नाही आहे। फक्त 13 मे नंतर जर पक्षाने आमदारकी दिली तर काय, तर म्हणून मी हा निर्णय आधी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जाहीर करतो। इथून पुढे जे आहे ते राजकारणातून जरी संन्यास घेतला असला तरी सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून जनसेवा जी आहे ती केली जाणार अशा प्रतिक्रिया जी आहे ते भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।